नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मित्र आकाश पुन्हा एकदा आलो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आलो आहे अंबरनाथला आणि एक प्राचीन शिवमंदिर तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आतमध्ये जाऊया। आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। मित्रांनो, माझ्या मागेच बघू शकता तुम्ही पूर्ण शिवमंदिर तुम्हाला दिसेल। सुंदर असा सभोवतालीचा परिसर, सुंदर असं वातावरण। आतमध्ये फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमधलं तुम्हाला मी दाखवू शकलो नाही काय आहे आतमध्ये। तेवढंच बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर। प्राचीन कालीन शिवमंदिर। महाशिवरात्री जेव्हा असते त्यावेळेस या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते। 2 वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने शिवरात्रीला या ठिकाणी गर्दी कमी होती, परंतु यावर्षी शिवरात्रीला खूप गर्दी होती आणि पुढे देखील ती खूप असणार आहे। नक्की माहीत नाही की हे शिल्पकला किती वर्षांपूर्वीची आहे, परंतु भारतीय शिल्पकलेमध्ये एक अभूतपूर्व असं कार्य असलेली ही एक मंदिर आहे, हे शिल्प आहे। खूप सुंदर असे शिल्प कोरले आहे पूर्ण दगडामध्ये। आता बघितलं आपण मंदिराचा परिसर, जी कलाकृती आहे मंदिराची ती बघितली आहे आणि त्याच्या मागेच तुम्हाला एक तळ दिसेल। तळ्यामध्ये खूप सारे मासे आहेत, कासव आहेत, मोठ्या मोठ्या प्रकारचे, विविध प्रकारचे। आणि मागे बघू शकता तुम्ही प्राचीन शिवमंदिर। प्राचीन शिवमंदिरातून बाहेर पडल्यानंतर आता जाणार आहे मरवी काकांच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। मरवी काकांच्या मरवींचा राजा या गणपतीला आज 50 वर्ष होणार आहेत ह्या वर्षी। सो त्या निमित्ताने आज त्यांच्या घरी देखील जाणार आहे। हा जो काही रस्ता आहे तो जाणार आहे मरवी काकांच्या घरी। माझी डार्लिंग सोबतच आहे, तो भेटूया काकांच्या घरी।
गणपती